सध्याच्या काळामध्ये आपल्या घराचं फर्निचर हे एका पद्धतीचं नसतं. म्हणजे काही वेळेला त्याच्यामध्ये वुडन आर्टिफॅक्ट्स, वुडन फर्निचर याचा वापर केलेला असतो, पण त्याचबरोबर मेटलचे आर्टिफॅक्ट सुद्धा सापडतात. खरं आहे ना? मग अशा वेळेला प्रत्येक फर्निचरची काळजी वेगवेगळ्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे. यापूर्वी आपण वुडन फर्निचरची काळजी कशी घ्यायची ते पाहिलं होतं. आज मेटल फर्निचरची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. हाय, माझं नाव निहारिका आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरी मेटलच्या काही गोष्टी असतील, फर्निचर असेल, तर त्याची काळजी तुम्ही कशी घ्यावी. सर्वप्रथम तुम्ही मेटलला साफ करायचं असेल तर तुम्ही एक साधा कपडा वापरू शकता. कॉटनचा कपडा वापरू शकता. त्यांनी तुम्ही पूर्ण तुमचं मेटल जे आहे ते साफ करू शकता. दुसरं म्हणजे जर जाळी काम असेल, जर बारीक बारीक डिझाईन्सच्या जाळी काम असेल तुमच्या दरवाजावरती किंवा खिडकीवरती, तर ते साफ करणं थोडंसं कठीण होतं. तर त्याच्यासाठी तुम्ही सॉफ्ट ब्रशेस असतात, वेगवेगळ्या साईजेसमध्ये मिळतात, ते तुम्ही वापरू शकतात. त्याचप्रमाणे जर लाकडी तुमच्याकडे काही जाळ्या असतील तर तुम्ही सॉफ्ट ब्रशेसनी त्याचाही उपयोग करून साफ करू शकता. दुसरं म्हणजे मेटल साफ ठेवण्यासाठी किंवा त्याचा करोड न होण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती एक पॉलिश मारू शकता. कोटिंग्स मिळतात वेगवेगळे वेगवेगळ्या मेटलसाठी, जसं ब्रास आहे, नंतर आयर्न आहे, किंवा सिल्वर आहे. तर असे वेगवेगळे कोटिंग्स मिळतात. तर ते तुम्ही जर मारले तर त्यांनी ते रस्ट फ्री असतात आणि त्यांनी ते करोजन तुम्ही थांबवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जर सिल्वर असेल तुमच्याकडे, काही सिल्वरच्या गोष्टी असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही जास्ती काळजी घ्यायला पाहिजे. एकतर सिल्वरसाठी रबर हा खूप हार्मफुल आहे. म्हणजे रबरचे ग्लव्ज अजिबात न वापरावे. त्याच्या जागी तुम्ही प्लास्टिकचे ग्लव्ज वापरू शकता. प्लास्टिक सिल्वरला टार्निश नाही करत. दुसरी गोष्ट म्हणजे बरीच लोक टूथपेस्टचा वापर करतात सिल्वर क्लीन करण्यासाठी, तर ते अवॉइड केलं पाहिजे. ज्या बॉक्समध्ये तुम्ही सिल्वर किंवा बाकी मेटलच्या गोष्टी स्टोअर करता, ज्या फार जुन्या आहेत, डेलिकेट आहेत, तर त्या बॉक्समध्ये तुम्ही सिलिका जेलचा वापर करू शकता किंवा कॅम्फर टॅब्लेट्स यूज करू शकता. पण ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे की ते डिरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये त्या ऑब्जेक्टबरोबर यायला नाही पाहिजे. बस त्या कंटेनरमध्ये किंवा त्या बॉक्समध्ये साईडला तुम्ही सिलिका जेल ठेवू शकता, जेणेकरून ते मॉइश्चर अब्झॉर्ब करून तुमचं जे ऑब्जेक्ट आहे ते साफ राहील. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोटिंग्स मिळतात वेगवेगळे मेटलसाठी, तसं पेंट करणं पण एक ऑप्शन आहे. जर तुमच्याकडे पूर्ण मेटलची खिडकी आहे किंवा दरवाजा आहे, तर तुम्ही त्याला पेंट केलं तर पेंट पण एक कोटिंग प्रमाणेच ॲक्ट करेल आणि तुमचे मेटल ऑब्जेक्ट सुरक्षित राहतील. काही अब्रेसिव्स मार्केटमध्ये मिळतात, जे तुम्ही यूज करू शकता तुमचं मेटलचं फर्निचर किंवा ऑब्जेक्ट्स पॉलिश करण्यासाठी. पण ते करायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायला हवी. एक्सपर्टचा सल्ला ह्या बाबतीत फार गरजेचा आहे. कारण काही काही अब्रेसिव्स असे असतात ज्यांनी मेटलचं सरफेस पूर्ण निघू शकतं आणि तुमचं ऑब्जेक्ट डॅमेज होऊ शकतं. तर हे फार गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या चांगल्या कार्पेंटरकडून किंवा एक्सपर्टकडून सल्ला घ्यायला हवा आणि त्यानंतरच तुम्ही त्या अब्रेसिव्हचा वापर करायला हवा. ह्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या सर्व मेटल फर्निचर आणि ऑब्जेक्ट्सची काळजी घेऊ शकता.